2024 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस। आज डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर। इंग्लिशमध्ये 31 डिसेंबर सर्वांचा पार्टीचा दिवस, आनंदाचा दिवस। आणि या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्ष म्हणजे 2025 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मुंबईकर राज्यभरामध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे। मी सध्या आहे मुंबईच्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील दादर चौपाटी येथे। दादर चौपाटीच्या मागे जर तुम्ही पाहिलं तर हा सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय सुंदररित्या या वर्षाचा अखेरचा शेवटचा हा सूर्यास्त आहे, तो पाहण्यासाठी सुद्धा नागरिकांची गर्दी झाली आहे। आता नागरिकांची सुद्धा आपण बातचीत करणार आहोत, मात्र तत्पूर्वी आपण पाहत आहोत की पार्टीचा उत्साह सर्वत्र आहे। जल्लोषात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी झालेली आहे। विविध ठिकाणी हॉटेल्स मध्ये, पर्यटन स्थळी नागरिकांची गर्दी आहे। बाहेर गावातून, जगभरातून पर्यटक सुद्धा मुंबईत असेल राज्याच्या विविध भागांमध्ये दाखल झाले आहेत। सध्या मी ज्या भागांमध्ये आहे त्या ठिकाणचा परिसर आता आपण पाहणार आहोत। मी सध्या आहे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या दादर चौपाटी या परिसरामध्ये। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समस्त परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। शेवटचा सूर्यास्ताचा फोटो टिपण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे, तर नूतन वर्षाच्या स्वागतासाठी इकडे नागरिकांची गर्दी सुद्धा जी आहे ती पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या सगळ्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। जे जे पर्यटनाचे ठिकाण आहे त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। आता आपण इकडे उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत बातचीत करणार आहोत। साधारणतः पाहायला गेलं तर या ठिकाणी क्राऊड पाहायला मिळत आहे। तरुण पिढीचा हा क्राऊड आहे। नूतन वर्षाच्या स्वागतासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। काय सांगाल मला, एकंदरीत आज 31 आहे, फुल पार्टीचा माहोल आहे, काय वाटतं? हा शेवटचा दिवस आहे वर्षाचा। न्यू इयर मध्ये तुमचे प्लॅनिंग्स काय वाटतं तुम्हाला? न्यू इयरचे प्लॅनिंग्स काय असावे आपले, काय सांगाल? काही बोला तुम्ही। न्यू इयरचे प्लॅनिंग न्यू इयर मध्ये तुम्ही काय करणार, म्हणजे न्यू इयर तुमच्यासाठी कसं असेल? न्यू इयर तुमच्यासाठी कसं जावं असं तुम्हाला वाटतं? चांगलं जावं, 2024 पेक्षा 2025 चांगला जावा असं वाटतं। निश्चितच हा क्राऊड जर पाहायला गेला तर एन्जॉय मुवमेंट मध्ये आहे सध्या, कारण का ते सेलिब्रेशन करण्याच्या मूड मध्ये आपण इथेशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र सर्वजण पाहायला गेलं तर एन्जॉयमेंटच्या मूड मध्ये यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत आपण। तुम्ही शिवाजी पार्क या ठिकाणी आलेला, आप शिवाजी अच्छा राजस्थान से हो, आप मुंबई में आए हुए हो, क्या लगता है आज ये लास्ट दिन है 2024 ईयर का, अगले कल से नया साल शुरू होने वाला है, क्या लगता है, क्या कहोगे? मतलब अगले साल में क्या चीजें होनी चाहिए? अच्छा हो, सब क्लीन हो, अच्छा हो, सब कुछ क्लीन हो, सब कुछ अच्छा हो। तो आज देखो, आज जैसा 31 है, क्या है 31 का प्लानिंग क्या है, और कल से नया ईयर है? प्लॅनिंग तो यही आहे। अच्छा, ठीक आहे। तर जसं आपण पाहिलं तरी त्या खरं तर राजस्थानवरून याकडे मुंबईमध्ये दाखल झाल्या होत्या। आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत जे ते करणार आहोत। मात्र तत्पूर्वी जर आपण संपूर्ण हा परिसर पाहिला तर या खेळीमेळीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळत आहे। पूर्णपणे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपण पाहतो, या ठिकाणी नागरिक जे ते गोळा जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। एन्जॉय जे ते या ठिकाणी करत आहेत। साधारणतः जर आपण पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर हा परिसर नेहमी गजबजलेला असतो, मात्र या परिसराला आजचं विशेष महत्व प्राप्त झालंय, ते म्हणजे आज आहे 31 डिसेंबर आणि त्याच्यामुळे पार्टी करण्यासाठी कुठेतरी किंवा विविध अखेरच्या या वर्षाचा अखेरच्या दिवसाचा फोटो टिपण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे। आपण पाहतो, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं तर तरुणाई म्हटली तर नेहमी तरुणाई असते, मात्र आपल्यासोबत काका सुद्धा आहेत आणि ज्येष्ठ सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे। 2024 वर्ष कसं गेलं तुमच्यासाठी? बऱ्यापैकीच गेलं, चांगले चांगले प्रसंग पण मिळाले जगण्यासाठी। आणि आता 2025 पण असाच जाईल अशी आशा करूया। अच्छा, तर तुम्ही काय सांगाल, 2024 कसं होतं आणि 25 मध्ये काय अपेक्षा आहेत? छान गेलं 2024, काही असे वाईट अनुभव नाही आले, चांगलेच गेले आम्हाला। अच्छा, तर आजोबांना विचारूया, बाबा काय सांगाल, 2024 वर्ष कसं होतं तुमच्यासाठी? चांगलं गेलंय की आमचं आता 24 वगैरे नाही, असंच 25 जावा। काय 2025 मध्ये अपेक्षा काय? काय आता ते अगोदर का आम्ही सांगू शकणार पुढचं काय आहे ते? असं आहे ना। अच्छा, आज काय सांगू शकेल, काय अपेक्षा? छान गेलं 2024,
काही असे वाईट अनुभव नाही आले, चांगलेच गेले आम्हाला. अच्छा, तर आजोबांना विचारूया. बाबा काय सांगाल, 2024 वर्ष कसं होतं तुमच्यासाठी? चांगलं गेलंय की आमचं आता 24 वगैरे नाही, असंच 25 जावा. काय 2025 मध्ये अपेक्षा काय? काय आता ते अगोदर का आम्ही सांगू शकणार पुढचं काय आहे हा. ते. असं आहे ना, अच्छा, आज काय सांगू शकेल काय. बरं बाबा, तुम्ही वर्षानुवर्षे पाहत आलात की आजचा हा शेवटचा सूर्यास्त मानला जातो आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात आहे. तुम्ही सुद्धा सूर्यास्त पाहण्यासाठी आलेला आहात. काय वाटतं हे सगळा प्रसंग हा, ठीक, चांगलं वाटतंय ना आम्हाला. हवेशीर मजेशीर? हवेशीर. अच्छा, तर आपण पाहतोय एकंदरीत हवेशीर असा हा परिसर सूर्यास्त पाहण्यासाठी इकडे नागरिकांची गर्दी झालेली आहे. आणखी काही नागरिक आहेत, त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरं तर आपण पाहायला गेलं तर विविध ग्रुपनी इकडे माणसं बसलेली आहेत. सध्या पाहायला गेलं तर एन्जॉयच्या मूड मध्ये आहेत सगळेजण. बरं, मला जाणून घ्यायचं आहे, आज 31 आहे, आज पार्टीचा दिवस आहे, मात्र आज शेवटचा दिवस सुद्धा आहे 2024 या वर्षाचा आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. कसं गेलं 2024 वर्ष? 2024 वर्ष चांगलं केलेलं आहे आणि येणारं वर्षही चांगलं जावं. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अच्छा, यांना सुद्धा विचारणार आहोत, तुम्हाला 2024 वर्ष कसं गेलं? मला 2024 या वर्षात काही खूप छान अनुभवायला मिळालं. तसंच 2025 हे पण आनंदाने जावं हीच अच्छा, बरं 2025 मध्ये काय अपेक्षा आहेत का नवीन? नवीन हो, भरपूर अपेक्षा आहेत. बरं, तरी तुम्ही काय सांगाल, 2024 वर्ष कसं होतं? छान गेलं. बरं, 25 मध्ये काय अपेक्षा? अच्छा, बऱ्याच अपेक्षा आहेत. यांना सुद्धा विचारूया, तुम्ही सुद्धा पूर्ण आनंदाच्या मॉल मध्ये आलेला 31 पार्टी एन्जॉय करायची आहे. कसं होतं 2024 वर्ष? खूप छान होतं आणि येणारा 25 खूप आणखी छान जावं. आणखी छान जावं. हा, आणि आम्ही अहमदाबादहून आलोय, गुजरात मधून आलोय. अच्छा, गुजरात मधून मुंबई झालेला आहे. मुंबई खास 31 साठी की वेगळा? नाही नाही, आमचे नातेवाईक आहेत अच्छा, त्यांच्याकडे ठीक आलोय. आहे. तर पाहिलं तर आपण विविध नागरिक खरं तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एन्जॉयमेंट करण्याच्या मूड मध्ये आहेत ते. खरं तर आनंद जो तो लुटत आहेत. खरं तर आजचा हा दिवस हा 2024 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे. कारण 31 डिसेंबर म्हटलं की तो अगदी आनंदाने साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी ही जमत असते. पर्यटन स्थळ जे ते नागरिक गाठत असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. आपण जर पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्णपणे गर्दी आहे ती, म्हणजे खरं तर ही गर्दी नेहमीच असते. असं काय या गर्दीला मात्र आज विशेष महत्व प्राप्त झालंय ते म्हणजे की आज हा 31 डिसेंबर आहे आणि त्याच्या 31 डिसेंबर असून उद्यापासून जर आपण पाहायला गेलं तर नवीन वर्षाला जी ती सुरुवात होणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकतो की आज 31 डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. काय सांगाल 2024 वर्ष कसं होतं? 2024 तर एकदम चांगलं होतं. आता येणारं वर्ष पण एकदम 2025 हे तर एकदम सुखाचं आणि समृद्धीचं लोकांना जावं ही शुभेच्छा आहे. अच्छा, शुभेच्छा त्यांनी सुद्धा दिलेल्या आहेत. आपण पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलं तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा ज्या आहेत ते सर्वजण देत आहेत. आनंदाचं जावं असं सुद्धा म्हणत आहे. नागरिकांची सुद्धा आपण बातचीत केलेली आहे. खरं तर आज 31 म्हटल्यानंतर आनंदाचं आणि एन्जॉयमेंट करण्याच्या भावनेने सर्व नागरिक जे आहेत ते पर्यटन स्थळ गाठत आहेत, विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. एन्जॉयमेंटचा पूर्ण माहोल आहे आणि या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर सरत्या वर्षाचा एकंदरीत शेवटचा दिवस, त्याला निरोप देण्यासाठी ही गर्दी आणि नवीन वर्ष म्हणजे 2025 या वर्षाला या वर्षाचं स्वागत करण्यासाठीची ही गर्दी, आनंदमय वातावरणात संपूर्ण हे जो वर्ष आहे तो जावं आणि नवीन वर्षाचं स्वागत व्हावं याच्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचा आनंद जे आहे ते साजरा करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉगिन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.